नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. भुजबळांचा राजमहल या संदर्भात आपण पाहणार आहोत. ईडीनं भुजबळांच्या नाशिकमधल्या भुजबळ फार्म या ठिकाणी जाऊन काल छापे टाकले. याचं मोजमाप करायला सुरुवात केली. इथले नेमकी किती मोठ्या प्रमाणात ही सगळी वास्तू आहे ती उभी केली गेली आहे, याला किती खर्च आला, या वास्तूतल्या प्रत्येक वस्तूंची किंमत काय असेल, किंबहुना आतमध्ये किती मोठी जागा, किती मोठी स्क्वेअर फूट, स्क्वेअर मीटर, एकर अशी जागा व्यापली गेलेली आहे, याचाही मोजदाद करण्याचं काम कालपासून सुरू आहे. ते आजही सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नाशिकमधल्या फार्मवर सलग दुसऱ्या दिवशीही संपत्तीचा हिशोब लावण्याचं काम चालू आहे. पण काल मुंबईच्या 5 विशेष पथकानं भुजबळ फार्मवर तपासणी केली होती. एसीबी, सार्वजनिक बांधकाम विभाग, चीफ इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनिअरिंगची टीम आणि मालमत्ता विशेष मोजणी पथकाचा यात समावेश आहे. त्यानंतर आज मुंबई एसीबी त्याच ठिकाणी मोजणी करत आहे. भुजबळ फार्मवर अनेक मौल्यवान वस्तू आहेत. या मौल्यवान वस्तूंची किंमत ठरवणं अवघड जात आहे. मौल्यवान वस्तूंमध्ये अनेक कलात्मक वस्तू, दगडाच्या कुंड्या आणि सागवानी फर्निचरचा समावेश आहे. भुजबळांचं फार्म हाऊस पाहून अधिकारीही चक्रावलेत. आतापर्यंत ईडीनं भुजबळांच्या 22 प्रॉपर्टीज जप्त केल्यात. त्यात त्यांच्या मुंबईतल्या घरांचाही समावेश आहे. त्यानंतर आता भुजबळांच्या ताब्यात असलेल्या भुजबळ फार्मचाही हिशेब लावला जातोय. आपण बघतोय या प्रॉपर्टीज भुजबळांची जी दिसते आपल्याला, भुजबळ फार्म हाऊस मधली ही दृश्य आपण पाहतोय की आतमधल्या खोल्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, कशा पद्धतीचं इंटिरियर तिथे केलं गेलंय, कशा पद्धतीच्या किमती वस्तू ह्या आतमध्ये इंटिरियरसाठी सजवण्यात आलेल्या आहेत. फर्निचर असेल किंबहुना वेगवेगळ्या आलिशान पद्धतीचे बेड रूममध्ये ठेवलेले हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतमध्ये असलेला बगीचा, त्यासाठी बोन्साय पद्धतीची कुंडीत असलेली झाडं, किंबहुना घराच्या व्हरांड्याचा सगळा परिसर आणि एकूणच विद्युत रोषणाईसाठी आकर्षक पद्धतीने लावण्यात आलेले दिवे, घराचे पडदे, इथपासून सगळ्या वस्तूंचा हिशोब या ठिकाणी भुजबळ पॅलेसवर एसीबी आणि ईडीच्या मार्फत लावला जातोय. नाशिकमधील छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊस मधील 3ही बंगल्यांची तपासणी आजही सुरू आहे. या बंगल्यात फर्निचर, शोभेच्या वस्तू, सर्व प्रकारचे साहित्य, अँटिक वस्तू, पेंटिंग आणि अशा अनेक गोष्टींची मोजणी आणि फार्म हाऊसचा परिसर यांची तपासणी मुंबईहून आलेली 5 विशेष पथकं करतायत. यात एसीबी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकांचा देखील समावेश आहे. याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी प्रशांत बागनं. राष्ट्रवादीचे वजनदार नेते छगन भुजबळ यांचं नाशिकमध्ये असलेल्या याच फार्म हाऊसमध्ये कालपासून विशेष पथकाची तपासणी सुरू आहे. या विशेष पथकामध्ये नुसतं एसीबी नाहीये, तर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, सिव्हिल इंजिनियर्स, चीफ इंजिनियर आणि याचबरोबर वेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट सुद्धा या ठिकाणी आलेत. आपण बघतोय की हा जो बंगला आपण दिसतोय माझ्या मागे, हे त्याचं प्रवेशद्वार आहे. जवळपास 10 एकर ही जागा आहे. या ठिकाणी असलेले त्यांचे 3 बंगले या कॅम्पसमध्ये असलेले, एक मोठं कार्यकर्त्यांसाठी असलेलं त्यांचं ऑफिस, आणखीन याचबरोबर या ठिकाणी असलेल्या अनेक दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तूंची मोजणी सुद्धा केली जात आहे. वेगळ्या प्रकारचे कपडे असो किंवा वेगवेगळ्या प्रकारे केला गेलेला खर्च असो, लाकडी जडणघडण असो, दुर्मिळ कलाकृती असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लावलेल्या पेंटिंग असो, या सगळ्याच गोष्टींसाठी लागलेला खर्च, भुजबळ यांनी दाखवलेल्या मालमत्तेचा तपशील, आणखी त्या तपशिलामध्ये या सगळ्या गोष्टींची काय किंमत लावली आहे, काय नोंद आहे, याची खातरजमा केली जाते. विशेष म्हणजे की वेगळ्या प्रकारचं गार्डनिंग मध्ये अत्यंत दुर्मिळ झाडांचे बोन्साय सुद्धा या ठिकाणी केलेत. या सगळ्याच विषयातले एक्सपर्ट सुद्धा आज या ठिकाणी बोलवण्यात आलेत. नुसते हे एक्सपर्टच नाही, तर याचबरोबर स्विमिंग पूलला लावण्यात आलेली फिल्ट्रेशन प्लांट असो किंवा कपड्यांचा वॉर्डरोब असो. आपल्याला माहिती आहे की छगन भुजबळ हे मफलर प्रेमी, अर्थात एक राजकारणी म्हणून ओळखले जातात, एक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मफलरची सुद्धा मोजदाद या अधिकाऱ्यांकडून केली जाते. विशेष 5 पथक या पूर्ण व्यवस्थेत काम करत आहे. सलग 3 दिवस ही तपासणी चालणार अशी माहिती होती, पण या प्रकारची व्याप्ती या ठिकाणी दिसून येते. जवळपास 7 ते 8 दिवस त्यांची ही तपासणी चालेल असं एकंदरीत चित्र आहे. आता या बंगल्यामध्ये समीर भुजबळ यांच्या आई हिराबाई या सुद्धा वास्तव्यास आहे. अजूनपर्यंत या बंगल्याची मालमत्ता जी आहे ती पूर्णपणे आमच्याच प्रदेशाने आहे, हा दावा सुद्धा भुजबळ कुटुंबियांनी केलाय. अर्थात सरकारी सूत्रांनी सुद्धा याला दुजोरा दिलाय. सगळ्यात महत्त्वाचं की मालमत्ता, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी छगन भुजबळ यांच्या विरुद्ध जो आरोप करण्यात आलेला आहे, त्याचमुळे त्यांच्या या मालमत्तेची मोजणी या सगळ्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. नेमकं या तपासणीत काय निघतंय याबद्दल कोणतेही अधिकारी बोलायला मात्र तयार नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक.
आपण एक नजर टाकूया भुजबळ फार्म वरती. काय नेमकं आहे भुजबळ फार्म बघूया. बघा, नाशिकमधील आलिशान बंगला आहे भुजबळ फार्म म्हणजे. 46,500 चौरस फूट परिसरात व्यापलेला हा बंगला आहे. भुजबळांच्या बंगल्यात 25 आलिशान खोल्या आहेत. जुन्या राजमहालाच्या प्रतिकृतीप्रमाणे बांधकाम याचं करण्यात आलं. बंगल्याची किंमत सुमारे 100 कोटींच्या घरात आहे. स्विमिंग पूलसह अत्याधुनिक सोयी सुविधा बंगल्यात देण्यात आलेल्या आहेत. या बंगल्यामध्ये सामान्य कार्यकर्त्याला प्रवेश नाही. बंगल्यातील फर्निचर परदेशी बनावटीचं आहे. नाशकात आल्यावर भुजबळांचा इथंच मुक्काम असायचा. छगन भुजबळ यांचा राजेशाही महाल म्हणून ओळख असलेला भुजबळ फार्म ताब्यात घेण्याची प्रक्रिया सरकारनं सुरू केली आहे. नाशिक शहरातील त्यांचा फार्मची आता मोजणी सुरू आहे. 10 एकर या अवाढव्य जागेत भुजबळ पॅलेस पाहिल्यानंतर जुन्या राजमहालांची आठवण होते. पाहुयात प्रशांत बागने घेतलेला या पॅलेसचा आढावा. राष्ट्रवादीचे वजनदार नेते छगन भुजबळ सध्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणानं चांगलेच अडचणीत आलेले आहेत आणि नाशिक या त्यांच्या बालेकिल्ले